अध्याय 4. श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार तुझे वर्णिता सर्वदा. न कळे जयाचे मूळ मध्यावस्थान, आपणची सर्व करता कारण. कोठे प्रगटले ज्याचे अनुमान, ठाई न पडे ब्रह्मादिक. जानुनी भक्ताचे मानस, तेथेचे प्रगटसे ब्रह्मादिक. जानुनी भक्ताचे मानस, तेथेचे प्रगटे जगत्रिवास. हे विषयी सुते इतिहास शौनकादिका प्रती सांगितला. किरांत देशीच्या राजा विमर्शन, परमप्रतापी शत्रुभजन. हृगया करीत सिंहास दारुण, मध्यमासी रथ सदा. चातुर्य वर्णाच्या स्त्रिया भोवित, निर्दय अधमेची वर्तती. परी शिव भजनी असे रथ, विधीने पूजित निश्चय शिवासी. त्याचे स्त्रीचे नाम कुमुदिती, परम चतुर गुणवंती. पती प्रति पुसे एकांती, कपट्या रीती टाकुनी. म्हणे शिवव्रत आचरता बहुवस, शिवरात्री सोमवार प्रदोष. गीत नृत्य स्वयं करिता विशेष, शिवलीला अमृत वर्णिता. दोषही घडती तुम्हापासून, इकडे शिव भजनी सावधान. मग तो राया विमर्शन, वर्तमान सांगे पुरातन पे. मी पूर्वी पंपा नाम नगरी, सारमय होतो सुंदरी. तो मध्य चतुर्दश शिवरात्री, शिव मंदिरासमोर आलो. शिव पूजा पाहिली समस्त, द्वारी उभे होते राजदूत. तिने दंड मारिला सत्वरित, सव्य पडता प्रदक्षिणा करीत. आणि काल परतुने, बलिपिंड प्राप्त होईल म्हणून. मागुती तटावती त्यांनी, प्रदक्षिणा केल्या शिव सदना. मागुती बैसुल येऊन, ती तिने क्रोधी मिळले मारिले बाण. म्या शिवलिंग पुढे टाकून, तेथेची प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करून, आता राजदेह पावलं जाणं. परिशिवाचे दृष्ट गुण, नाना दोष आचरचे. कुमदती म्हणे तुम्हासी, पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांग मजला गुण. मग तो बोले विमर्शन, कंपूत होतीस तू. मासपिंड नेतामुखी, धरून पाठी लागला पक्षी श्वेन. शिवाला असा प्रदक्षिणा तीन, करून बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत, तुझा श्वेन पक्षी मारित. शिव सदना समोर शरीर पडत, ती राणी सत्य झालीस तू. मग कुबयंती म्हणे रायास, तू त्रिकाढन आणि पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, एके मृग नेत्रे भगमने. सिंधू देशाचा नुप इंदू वदने, होईल पुढेले जन्मी मी. तू या जन्म नामे राजकन्या होसी, मजलागी राजसे वरसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र राजनेमसी, होईन सत्य गुण भरिते. तू कलिग कन्या होऊन, मजवरसी सत्य जान. चौथे जन्मी अगाध राव होऊन, तो मागध कन्या होऊन वरसी मज. पाचवे जन्मी अवंती राज, दशाह कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी अनंत परती सहज, तू याती कन्या गुणवंती. सातवे जन्मी पद्या राज होऊन, तू पद्य राज कन्या वसुमती पूर्ण. येथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिव प्रतापे. महाधर्म वाढविन, जन्मोजन्मी शिव भजन करीत. मग त्या जन्मी पुत्रास राज देऊन, तपास जाईन महावना. शरण रिघ्न अगस्तीन, शोन दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवने तुझ समवित कैलास, पद पावेन निर्धारे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, ती तुके जन्म घेऊन ते भूपती. ब्रह्मवेत्ता होऊन अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके द्रोहीन सूत्रामा. वेदशास्त्राची सीमा, न कळे त्याची वर्णावया. एकुणी शिव गुण कीर्तन, सद्गतन होय जयाची मन. अश्रुधारा नयन, जयाचे कदा न वाहत. धिक त्याचे जिने, धिक कर्म धिक विद्या धिक धर्म. तो वाचुनी काय धम, दुरात्मा व्यर्थ संसारी. एक शिव भजनाची थोरी, उज्जैनी नामी महानगरी. रावचंद्रसेन राज्य करी, न्याय नीती करुणी. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर, ज्याचे भजन रत नुपवर. मित्र एक नाम मणिभद्र, प्राण सखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र, देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार, पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिक सुंदर आणि प्रतिवता, पुत्र भक्त आणि सभापिता. युक्त आणि सुरसवक्ता, होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस, मुक्त फळा सुडाळ सुरस. पिता न्याने गुरु तोची विशेष, हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन, मित्र मनी भद्र अतिसूचन. ऐसे एक मनी दिधला
अष्टधातूचा होता स्पर्श, होयच आम्ही कर बावन कस, सर्प व्याघ्रवत स्वर कास, राष्ट्रात नसे त्याकरिता, त्या मनाचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्लिभ शोक अवर्षण, दारिद्र्य नाही नगरात, जो कंठी बांधिता प्रकाशवंत, राव दिसे तैसा पुरुष वृत, स्मर रागनी जय अद्भुत, नय अपेक्ष कालत्रयी, जे करावे येती वैर, ते आपणची होती प्राणमित्र, आयुरा योग्य ऐश्वर्य पार, चढत चालले नृपाचे, भूपतो सर्व गुण वशिष्ठ, ही शिवभजनी गंगेचा लोट, की विशेष विवेक भाव रत्नाचा मुकुट, समुद्र सुभट चातुर्याचा, की वैराग्य सरोवराचा मराड, की शांती उद्यानाचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ, कृपची काय उचंबळला, ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करती पृथ्वीचे भूपाळ, मनी मार्ग पाठविता सकळ, स्पर्श बळे वाढविला, बहुताचे सभव्य झाले, भुवनीचे भुभुज एकवटले, अपार दडे घेऊन आले, वेढले नगर रायाचे, इंदिरावर कमल दल नयन, त्याचे कंठी कौस्तुभ जान, की मृंडानी वरमोळी रोहिणी रमण, प्रकाश घन मनी तैसा, तो मनी आम्हासी दे त्वरित, म्हणून रूपाने पाठविले दूत, मग ग्राव विचारी मनात, कैसा अनर्थ ओढविला, थोर वस्तूचे संग्रह, त्याची अनर्थासी कारण, त्याच कारणे विभूषण, त्याची दूषण रूप होय, अतिरूप अति धन, अति विद्या, अति प्रीतीपूर्ण, अति भोग, अति भूषण, विद्यासी कारण हेची, बोले राव चंद्रसेन, म्हणे जरी द्यावा या लागून, तरी जाण शास्त्रपात्र, युद्ध दारुण न करवे, आता स्वामी महाबळेश्वर, करुणार सिद्धू कर्पूर गौर, जो दीन रक्षक जगद्गुरु, वज्रपंजर भक्तासी, त्याचे शरण न जावे अवसरी, जो भक्त काज कैवारी, तो त्रिपुरांतक हिमनग राजकुमारी, प्राणवल्लभ जगत माता, पूजा समग्री सिद्ध करून, शिवमंदिरी वेसला जाऊन, सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभले, बाहेर सेना घेऊन प्रधान, युद्ध करीतच शिवस्मरण, महायंत्राचे नगरावरून मारे होती अनिवार, सर्व चिंता सोडून भद्रसेना, चंद्रचूड आराधी प्रीती करून, करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी, बाहेर झुंजिती पृथ्वीची भुपाड, परी चिंता रहित भूपती प्रेमळ, देवद्वारी व्याध्याचा कल्लोळ, चतुर्विधी वाद्य वाजती, राव करती महापूजन, पोर जन विलोकिती मिळून, त्यात एक गोप गोहिनपतीन क्रीडे घेऊनी पातली, 6 वर्षाचा बाळ राजा पूजा करत बाहेर, सकळ निरखुनी वाळवेळ, कोप गोहिनी आली घरा, कुपारकडे खालता उतरून, आपण करी गृहीचे कारण, शेजारी उद्वस तृण साधन, बाण जाऊनी बैसला तेथे, लिंगाकृती पाषाण पाहून, मृत्तिकेची वेदिका करून, दिवस शिव महिमा मांडून, तेनी स्थापन प्रीतीने, कोणी तुझे तेथे नाही, लघु पाषाण त्वरेने करीत, पद्यासन पूजा यथार्थ, पाषाणाची आहे प्रीतीने, राजपूजा मनात आठवून, पदार्थ मात्र विषयी आहे पाषाण, धूपदीप नैवेद्यपूर्ण, तेने करुणी करीत असे, आर्य तृण पुष्प सुवासेहीन, त्याची वाहे आवडीवरून, नाही ठाऊके मंत्र ध्यानासन, प्रेम भरे पूजितसे, परिमळ द्रव्य कैची जवळी, शिवावरी मृतिका चोधळी, मूर्तिकाच घेऊन करकमळे, पुष्पांजली समर्पिती, राव ऐसे केले पूजन, मग मानस पूजा कर जोडून, ध्यान करी नेत्र झाकून, शंकरी मन दृढ जवळले, मातेने स्वयंपाक करून, ये बा करी पुत्रा भोजना, बहुवेळा हाक फोडून, पंचारती निधी प्रत्युत्तर, म्हणून बाहेर येऊन पाहे, शून्य तव शून्य गृही बैसला आहे, म्हणे अब्रका मांडले काय, चाल भोजना झड करे, परिणेती प्रत्युत्तर, मातेसी क्रोध करुण सत्वर, त्याची लिंगा आणि पूजा समग्र निरखुनी गारली, चाल भोजना तरीत, म्हणून हस्तकी धरुणी ओढीत, बाळ नेत्र उघडून पाहत, तेव्हा शिवपूजा विदारली, आहा शिवशिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून, दुःख पडला मूर्छा येऊन, म्हणे प्राण देईन मी आता, गली प्रदाने देऊन, माता जावणी करी भोजन, जीर्ण वस्त्र पांघरून, तृण शेजे पहुडले, इकडे पूजा भांगली म्हणून, बाळे रडे शिव नाम घेऊन, तव तो दयाळू मारवन, अद्भुत नवल पै केले, तृणगृह होते जे जर्जर झाले, रत्नखचित शिवमंदिर, हिऱ्याचे स्तंभवरी विखार, नाना रत्नाचे सकळ झळकते, चारी द्वारे रत्नखचित
खचित मध्ये मणिमय लिंग विराजित चंद्रप्रभेहून अतिम प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडून बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करून ठेवली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडोपचारे पूजन समर्पून पुष्पांजली वाहतसे शिवनामावळे उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव शिव म्हणे मागतरित प्रसन्न झाले बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगली तो अन्याय पोटात घाली चंद्र मोडी अवश्य म्हणे मातेसी दर्शन आणतो इथे म्हणून गेल्या आपल्या गृहाते तव ते देखून रत्न खचित मस्तके माता निद्रिस्त दिव्य मंचकी पाहिले स्वरूप पालटून तरी ती झाली पद्मीन सर्व अलंकार करुनी शोभायमान पहुडली तीस बाळके जागे करून म्हणे चाल घेई शिवदर्शनवती पाहे चहूकडे विलोकून अद्भुत करणे शिवाची हृदय धरून दुरुड बाळक शिवालय आले तत्काळ म्हणे धन्य तू शिवदयाळा धन्य बाळ भक्त हा गोपनाला गेली राजगृहा धावून चंद्रसेन सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी रावाश्चर्य करुणी पाहती राहिली नागरिक जनाच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ अमंती नगरा येथे धावत जन अपार पहावया चंद्रसेन राया प्रती नुपवनीची सांगती आठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुथे आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रासना तो बाळ पाहू नये ना कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे एकता चंद्रसेन प्रधाना समेत बाहेर येऊन सकाळ रायासी भेटून आला मिरवत घेऊन अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सप्तपुरीची श्रेष्ठ जना उज्जैनी नाम तिचे राये सकड कर जोडून शिव मंदिरापुढे घालून लोटांगण त्या बालकासी बंधून आश्चर्य करती सर्वही म्हणती जय शिव प्रसन्न ते तृणकुटी होय सुवर्ण शत्रुजे मित्र होऊन ओळंगती सर्वस्वे गृहीच्या दासी सिद्ध होऊन न पावता पुरविते इच्छिले पूर्ण अंगनीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुडा पवनापुढे धावत जन्माधरत्ने पाखरित मृढ अत्यंत होय वक्ता रंक भगना भाग्य परम तोचे होईल सर्व भूमा न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वदिले पाय जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधांगी सापडती अभ्यास न करता बहु सापडे वेदाचा सारांश सकळ कळा येती हाता सोमा विलास भेटे तेव्हा गोपीत म्हणे गोरक्ष बाळ जसी गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रतिकाळी स्नेहाळा धन्य नूपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करती तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर भू गर्भ वत्स्य मान संताप हर वृत्तारी शत्रु जनक नगर दहन मदन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण ध्वज स्तंभी बैसून पाळी तृतीय नंदन पृथ्वीचा ऐसा प्रकटता मारुती समस्त शोणी पाळी चरणी लागती राघव प्रिय कर बाळा प्रती हृदयी धरुणी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र नास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुर्शतीकडा आकळीत तेसा अमलाक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेवता झाला वायुकुमार सकड राव करती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मेल गोपाळ गोकुळी त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपालांतक कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्री हरीच्या अनंत आरक्त पंक्ती मागे झाल्या पुढे होती जेवी माळेचे मणी परतून येते अवतार स्थिती तैसेची की सत्वसर मास ती वार तेची परतती वारंवार तेसा अवतार हरी श्री धर श्रीकरा सत्य जानपा ऐसे हरी कुळाभूषण घालून पावला
तेथेची अंतर्धानम सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकराचे ज्याची श्री गुरु हनुमंत त्याची काय न्यून पदार्थ श्रीकर भद्रसेन उपनाथ बोळवित सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देऊन बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करून श्री शंकर भद्र चंद्रसेना आचरती शिवरात्री उत्साह करती याचकाचे आर्य पुरविती शिवलीला अमृत श्रवण करती अंती शिवपदासी पावली हा अध्याय करता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनाची रत ज्याचे मन त्याची विघ्ने भीती तयासी शिवलीला अमृत वासरमणी देखुनी विकासती सज्जन कमल नयनी जीव शिव चक्रवाकी दोन्ही एक येऊनी प्रीतीने निंदक दुर्जन भक्त ते अधारी लपवती दिवाभीत शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानगरात येऊनी घाली निविष्णू निंदक जे अपवित्र तेथेची कुंभी पाखी घाली नेत्र एव हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंद यतीवर्या श्री भक्त कैलास चल निवासिया श्रीधर वरदा मृंडानी प्रिया तुझे लीला वदवितू शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जनाखंड चतुर्दश अध्याय गोळ हा श्री सांब सदा शिवार्पण नमस्तू.